नमस्कार मित्रांनो, मी आपलं स्वागत करतो डीके नॉलेज 21 यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये WRD म्हणजे जलसंपदा विभागाचा जो काही रिझल्ट लागला आहे त्याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत। पण त्याआधी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या डीके नॉलेज 21 यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून तुमचे असेच महत्त्वाचे अपडेट मिस होणार नाही। आणि मित्रांनो, तुमचा एक सबस्क्राईब आणि एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, त्यासाठी प्लीज आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। चला तर व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत छत्रपती संभाजीनगर या विभागामध्ये कालवा निरीक्षक दप्तर कारकून आणि मोजणीदार या पदाचा जो काही रिझल्ट लागला आहे त्याविषयी। आता जर मित्रांनो यामध्ये जर डिटेलमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी तुमचा ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर आहे, त्यानंतर तुमचा रोल नंबर आहे, त्यानंतर इथं ॲप्लिकंट नेम आहे, त्यानंतर इथं मार्क आफ्टर ऑब्जेक्शन आहे आणि शेवटला मार्क आफ्टर नॉर्मलायझेशन आहे। आता यामध्ये 1 नंबरला जे विद्यार्थिनी आहे त्या विद्यार्थिनीचा या ठिकाणी तुम्ही रोल नंबर बघू शकता आणि त्यासमोर तिचं नाव आहे प्रणाली विनायक बडोले। आता या विद्यार्थिनीला मार्क आफ्टर ऑब्जेक्शन हे 196 मार्क होते आणि नॉर्मलायझेशन झाल्यानंतर या विद्यार्थ्यांचे मार्क हे 199.20778 असे झाले आहेत मित्रांनो। म्हणजे याचाच अर्थ मित्रांनो, सर्वात जास्त मार्क 199.20778 आहेत। त्यानंतर 2 नंबरला जर बघितलं तर दिनेश कृष्णा सनासने हा विद्यार्थी आहे। या विद्यार्थ्याला एकूण 180 मार्क पडले आहेत आणि नॉर्मलायझेशन झाल्यानंतर 193.42033 असे या विद्यार्थ्याला मार्क पडले आहेत। मित्रांनो, तुम्हाला जर ही PDF जर डिटेलमध्ये जर बघायची असेल तर मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती बघू शकता आणि आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आपलं चॅनल जॉईन करू शकता। आता मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर या विभागामध्ये दप्तर कारकून, मोजणीदार आणि कालवा निरीक्षक या पदासाठी एकूण अर्ज जर बघितले तर 52,471 एवढे अर्ज या पदासाठी आले होते। आता शेवटचा विद्यार्थी जो आहे त्याचं नाव आहे बुद्धभूषण खरात। या विद्यार्थ्याला एकूण 20 मार्क पडले आहेत आणि नॉर्मलायझेशन झाल्यानंतर या विद्यार्थ्याला 0 मार्क पडले आहेत। अशा प्रकारे प्रत्येक विद्यार्थ्याचे जे मार्क आहेत नॉर्मलायझेशन झाल्यानंतर ते त्याच्या समोर दाखवण्यात आले। आणि मित्रांनो, तुम्हाला जर कोणत्या वेगळ्या पोस्टचा जर रिझल्ट हवा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये त्या विभागाचं नाव आणि त्या पदाचं नाव नक्की सांगा, त्यावर मी व्हिडिओ लवकरच बनवण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो। अशा प्रकारे मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या डीके नॉलेज 21 यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमचे असेच महत्त्वाचे अपडेट मिस होणार नाही। आणि मित्रांनो, तुमचं एक सबस्क्राईब आणि एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, त्यासाठी प्लीज आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।